ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। तर आज आपण चिन्मय मिशन नावाची एक मोठी संस्था आहे. स्वामी चिन्मयानंदांनी, जे की केरळचे होते, त्यांनी स्थापन केलेली एक मोठी संस्था आहे. स्वामी चिन्मयानंद हे एक जर्नलिस्ट होते आणि ते ऋषिकेशला गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वामी शिवानंदांकडे आजही त्यांचा आश्रम आहे, डिवाइन लाईफ सोसायटी म्हणून. त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं अध्ययन केलं. पुढचं अध्ययन करण्यासाठी स्वामी चिन्मयानंदजी तपोवन महाराज, जे की उत्तर काशी ऋषिकेश पासून 100 किलोमीटर अंतरावरती, हरिद्वार पासून ऋषिकेश 21 का 40 किलोमीटर, तिथून उत्तर काशी 100, तपोवनजी महाराजांकडे गेले. उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मनात एक इच्छा आली की मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते मी सगळ्यांना वाटावं. असं म्हणून त्यांनी पहिला ज्ञान यज्ञ, म्हणजे पहिला सत्संग आपण म्हणूया, पुण्यामध्ये केला. आणि तिथून जे सुरुवात झाली ते हळूहळू मिशन स्थापन करण्यात आलं. मग लोक वाढले, एक त्याला चांगलं स्वरूप प्राप्त आलं. फक्त भारतातच नव्हे तर वेस्ट, भारत सोडून विदेशात सुद्धा अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे. भगवद्गीतेवरती आणि उपनिषदांवरती त्यांचा जास्त एम्फसाइज, म्हणजे जोर आहे. उपनिषदांना, भगवद्गीतेला प्रमोट करतात. तर चिन्मय मिशन नावाची ही जी हिंदू संस्था आहे, हिंदू लोकांसाठी शास्त्र परंपरेसाठी काम करणारी संस्था आहे, त्यांचे आश्रम जागोजागी आहेत. मुंबईमध्ये सुद्धा खारघर या ठिकाणी देवीचं एक मंदिर आहे, त्या ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी पुण्याला सुद्धा माऊली नावाचा आश्रम आहे, त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती सुद्धा आहे. तर असे त्यांचा मुख्य आश्रम जो आहे तो पवईला आहे, ज्या ठिकाणी 2 वर्षाचा वेदांत कोर्स होतो, त्या ठिकाणी आम्ही शिकलो. मग अशा चिन्मय मिशनला जे एक ज्ञानी म्हणा किंवा अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व बनवतात, एकही रुपया न घेता, त्या संस्थेला आज 75 वर्ष पूर्ण झालेलं. आज म्हणजे या वर्षी 75 वर्ष पूर्ण होणार आहे. तर त्या निमित्ताने भगवद्गीतेचा प्रचार व्हावा म्हणून 5 श्लोक घराघरापर्यंत पोहोचावे, झोपडी झोपडीपर्यंत पोहोचावे, खोपडी खोपडीपर्यंत पोहोचावे म्हणून भगवद्गीतेतील 5 श्लोकांना शिकवण्याचा एक अट्टहास पूज्य स्वामी तेजोमयानंदजींनी घेतलेला आहे. मग ते 5 श्लोक मी एकदा वाचणार आहे, वाचून झाल्यानंतर तुम्हाला शिकवणार आहे, त्याचा अर्थही मराठीमध्ये सांगणार आहे. मग या 5 श्लोकाला पंचामृत असं म्हणतात. आपण पूजा असल्यानंतर पंचामृत बनवतो, 5 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तसं 5 श्लोकांनी युक्त असणार हे पंचामृत, गीता पंचामृत. अमृत, मृत म्हणजे मरण, अमृत म्हणजे मरण नाही, आणि पंच म्हणजे 5. हे 5 श्लोक अभ्यास केल्यानंतर किंवा
त्यातलं थोडंसं का होईना आपण फॉलो केल्यानंतर, जीवनात आचरण केल्यानंतर मरण नावाची गोष्ट नाही, अपयश नावाची गोष्ट आपल्या जीवनात नाही. श्लोक समजले पाहिजेत, वाचता यायला पाहिजे, आणि जर दुसऱ्याला शिकवता आले तर परमानंद. ते 5 श्लोक मी एकदा वाचणार आहे, एकेका श्लोकाचा अर्थ सांगणार आहे, आणि मग सगळ्या 5 श्लोकांचा झाल्यानंतर तुमच्याकडून बोलून घेणार आहे. तर असं पंचामृत, ब चिन्मय मिशन नावाच्या संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाली. चिन्मय मिशन ही अतिशय मोठी आणि सुव्यवस्थित असणारी काय एक संस्था, एक ऑर्गनायझेशन आहे, जे हिंदू सनातन धर्मासाठी कार्य करतात. तर पहिला श्लोक आहे, तो मी वाचणार आहे, त्याचा अर्थ सांगणार आहे, आणि मग 5ही श्लोक असे अर्थ सांगून एक आपण व्हिडिओ बनवू, जेणेकरून कोणालाही तो पाठवता येईल, कोणालाही ते 5 श्लोक वाचता येतील. ठीक आहे, आणि मग तुमच्याकडून बोलून घेऊया. फार महत्वाचे श्लोक आहेत. मग हे 5च अमृत श्लोक आहेत का भगवद्गीतेमध्ये? नाही. प्रत्येक श्लोक हा अमृता समान आहे. प्रत्येक श्लोक हा अपयशाला दूर करतो, मरणाला दूर करतो, मृत्यूच्या भीतीला दूर करतो. मग त्यातले 5 पूज्य स्वामी तेजोमयानंदजींनी निवडलेले आहेत, जे की ते स्वामी चिन्मयानंदजींचे डायरेक्ट डिसायपल, शिष्य आहेत त्यांनी. मग आपल्या संस्कृतमध्ये कसं आहे, श्लोक असतो, श्लोक झाल्यानंतर विग्रह असतो, आणि विग्रह झाल्यानंतर अर्थ असतो, अन्वय, आणि मग चौथी गोष्ट असते अर्थ. अशा प्रकारे संस्कृतचं काय एक पॅटर्न आहे, एक पॅटर्न आहे. श्लोक, विग्रह, अन्वय, आणि मग अर्थ. श्लोक म्हणजे जो मूळ श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये तो. विग्रह म्हणजे असलेल्या श्लोकांना तोडतात, जेणेकरून आपल्याला योग्य विभक्ती अर्थ कळतील. असलेल्या श्लोकांमध्ये ज्या संधी झाल्या असतील त्यांना वेगवेगळं करतात, जेणेकरून आपल्याला विभक्त्या कळतील. विभक्त्या कळला की अर्थ कळेल, म्हणून श्लोक. आणि नंतर विग्रह. विग्रह म्हणजे काय, असलेला श्लोक आपण त्याला तोडतो, आणि मग तोडलेला श्लोक एका ठराविक कर्ता कर्म क्रियापद म्हणा, किंवा एक अर्थ निष्पन्न होईल अशा एका साच्यामध्ये त्याला मांडणं, म्हणजे अन्वय म्हणतात. किती सोपं आहे. श्लोक, विग्रह म्हणजे संधी विच्छेद करणं, आणि तोडलेला श्लोक एका अर्थ निष्पन्न होईल अशा साच्यामध्ये ठेवणं. असे हे 5 श्लोक आहेत. एक एक वाचतो, बारीक लक्ष द्या. काही नियम आहेत, ते नियम नंतर सांगू. आता फक्त श्लोक वाचूया, जेणेकरून हा पंचामृताचा एक छानसा व्हिडिओ तयार होईल. याच्यातून लोक शिकतील, प्रेरणा मिळेल, भगवद्गीता वाचाविषयी वाटेल, किंवा चिन्मयानंदांची जी इच्छा होती की हे भगवद्गीतेचं ज्ञान झोपडी झोपडीपर्यंत, खोपडी खोपडीपर्यंत जावं, त्याचा एक हा छोटासा प्रयत्न आहे. आणि याच्यातून आपण संस्कृतही थोडंफार शिकणार आहोत. आता पूर्ण श्लोक वाचतो, पाचीच्या पाची त्यांचा अर्थ सांगतो. ऐका मस्त. श्रवण महत्वाचं आहे, ऐकण्यातूनच पाठ झालं पाहिजे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. विग्रह पहा. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मा एव हि आत्मनः बंधुः आत्मा एव रिपु आत्मनः.
संध्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आत्मना आत्मानम उद्धरेत. आता वेगवेगळ्या केलेल्या संध्यांना एका विशिष्ट ऑर्डरमध्ये, एका विशिष्ट रचनेमध्ये मांडलेलं आहे. आत्मानम न अवसादयेत. आत्मा एव हि आत्मनः बंधुः. आत्मा एव आत्मनः रिपुः. हा झाला अन्वय. आता अर्थ मराठीमध्ये ऐका. अ, जरी भगवान चौथ्या अध्यायामध्ये म्हटले असतील, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, जरी भगवान असं म्हटले असतील तरी 6व्या अध्यायामध्ये भगवंताने हात वर केले. भगवंत म्हटले, आत्मना आत्मानम उद्धरेत. स्वतःच स्वतःचा उद्धार कर. पण भगवान तुम्ही आहात, स्वतःच स्वतःला वर उचल. अपलिफ्ट युअर सेल्फ. तुला वाचवायसाठी कोणी येणार नाही. मी आहेच, पण तू दुसऱ्याचा धावा करू नको. स्वतःच स्वतःला वर उचल. स्वतःच स्वतःची उन्नती कर. स्वतःच स्वतःच्या प्रगतीसाठी दिवस रात्र झट. आत्मानम न अवसादेत. स्वतःला खाली पडू देऊ नको. स्वतःला नष्ट होऊ देऊ नकोस. तुझं जे अस्तित्व आहे, तुझी जी ख्याती, महिमा, ग्लोरी आहे, त्याला धक्का लागू देऊ नकोस. स्वतःच स्वतःला वर उचल. का बरं भगवान? आत्मा एव ही आत्मनः बंधू. स्वतःच स्वतःचा मित्र आहे. म्हणजे आपलं मनच आपला मित्र आहे. आपलं मनच आपला शत्रू आहे. मग स्वतःचा उद्धार करायचा असेल तर स्वतःचं मन, त्याला आपण कंट्रोल, ट्रेन केलं पाहिजे. आपल्या मनाने सगळ्या गोष्टी होत आहेत. हा करतोय, तो करतोय, याने केलं त्याने केलं नाही. आपलं मनच सगळं करतंय. म्हणून स्वतःच स्वतःचा उद्धार करू शकतो. तूच तुझ्या मनाला मित्र बनव. तूच तुझ्या मनाला शत्रू बनव. तूच तुझ्या मनाला शत्रू बनवणार. तुझं मनच तुझा मित्र आहे. तुझं मनच तुझं शत्रू आहे. स्वतःला स्वतः उचल. दुसरा श्लोक आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफलहेतुर्भूः. मा ते संगोऽस्त्वकर्मणि. पुन्हा एकदा वाचतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफलहेतुर्भूः. मा ते संगोऽस्त्वकर्मणि. दुसरा श्लोक पंचामृतातील. अतिशय महत्वाचा श्लोक. भगवान सांगतात, कर्मणी एव ते अधिकारः. आता डायरेक्ट अन्वयाला उडी मारतो. ते अधिकारः, ते तुझा अधिकार कर्मामध्ये आहे. तुझा अधिकार कर्मामध्ये आहे. कदाचन, केव्हाही फळामध्ये नाही. म्हणजे कर्माचं जे फळ आहे त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे कर्म आहे आणि कर्माचं फळ. मग कर्म करण्यामध्येच तुझा अधिकार आहे. अभ्यास करण्यामध्येच तुझा अधिकार आहे. मला संस्कृत येईल, आलं पाहिजे, हा पुढचा भाग आहे. आपला अधिकार कर्म करण्यामध्ये आणि फळ देण्यासाठी भगवान समर्थ आहे. फळामध्ये आपला अधिकार नाही. मग सांगतात, कर्मफल हेतुः मा भूः. कर्म फळाची हेतुः म्हणजे आशा ठेवणारा होऊ नकोस.
कर्मफळाची आशा ठेवणारा तू होऊ नकोस. कर्म कर, सोडून दे. त्याची आशा ठेवणारा होऊ नकोस. पुढे सांगतात, ते संगह अकर्मणी मास्तु. अकर्मणी म्हणजे कर्म न करणं. ते कर्म न करणं याच्याविषयी तुझी आसक्ती नसावी. म्हणजे कर्म करायचंच नाही याच्याविषयी तुझा आग्रह नको. कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, तेच तू करू शकतो, फळामध्ये नाही. कर्म फळाचं तू निमित्त बनू नकोस. अ, आणि कर्म न करणं याच्याविषयीही आसक्ती ठेवू नकोस. कर्म केलंच पाहिजे. अशा प्रकारचा दुसरा महत्वाचा संदेश आपल्याला देतात. पुढचा श्लोक अतिशय महत्वाचा वाचतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याः चिंतयन्तः माम ये जनाः पर्युपासते. हा झाला विग्रह. संधी वेगवेगळ्या केल्यात. तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम. आता याला एक अर्थपूर्ण रचनेमध्ये बांधतात. अनन्याः चिंतयन्तः, जे माझं अनन्य म्हणजे मी सोडून दुसऱ्या कशाचं चिंतन करत नाही, फक्त भगवंताचं चिंतन करतात. अन्य म्हणजे दुसरा, अन्य म्हणजे दुसरा कोणीच नाही, ह्याचं चिंतन करणारे ये असे जे आहेत, जे असे अनन्य चिंतन करून माझी उपासना करतात, तेषाम त्यांचं, नित्य अभियुक्तानाम नित्य माझ्याशी एकरस झालेले, माझ्याशी जोडले गेलेले असे जे आहेत, त्यांचा योगक्षेमम अहम वहामी. त्यांचा योग आणि क्षेम मी वाहतो. म्हणजे काय? योग म्हणजे जे आपल्याकडे नाही ते मिळवून देतो. क्षेम म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतो. आपली धावपळ कशासाठी चालली आहे? जे नाही ते मिळवायसाठी आणि जे आहे ते टिकवायसाठी. मग हे दोन्ही पण कधी होतील? ज्यावेळी मी अनन्य चिंतन करतो भगवंताचं, त्यावेळी. अनन्य चिंतनाचा अजून एक अर्थ असा होऊ शकतो की मी आणि भगवान परमात्मा वेगळे नाहीत, आम्ही एकच आहोत, असं जो चिंतन करतो त्याचा योग आणि क्षेम मी वाहतो. अहम वहामी. मग सगळ्यात महत्वाचं काय? अनन्य चिंतन करणं. पुढचा श्लोक. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. यत्करोषि यत् अश्नासि यज्जुहोषि यत् ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मत अर्पणम. 9व्या अध्यायातील 27 नंबरचा श्लोक आहे. हे कौन्तेय, हे कुंती पुत्रा, हे अर्जुना, यत करोषि जे जे काही तू करशील, यत अश्नासी जे काही तू खाशील, यत जुहोशी जे काही तू अ, यज्ञ करशील,
यद्ददासी, यज्ञ करशील म्हणजे जे काही तू आध्यात्मिक गोष्टी करशील. यद्ददासी, जे काही दान करशील. यत तपस्यसी, जे काही तप करशील, काहीतरी मोठं तप करशील, कष्ट करशील, तत्, ते सगळं मत, मला अर्पण कर. जे काही करशील, जे काही खाशील, जे काही दान देशील, जे काही यज्ञ करशील, आध्यात्मिक कर्म करशील, यत तपस, जे काही तप करशील, सगळं मला समर्पण कर. कसं कर, काय कर, हा सगळा चिंतनाचा विषय. आपल्याला फक्त श्लोकांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. सगळं मला समर्पण कर. आमचे गुरुजी थोडक्यात सांगायचे, कर्तृत्व समर्पण कर. हे करणं, खाणं, या सगळ्यातून काय सांगितलंय? कर्तृत्व, मी कोणीतरी करणार आहे हे समर्पण करून टाक. कर्तृत्व समर्पण कर. विषय संपला. सगळ्यात शेवटचा, पुन्हा एकदा अप्रतिम, अतिशय महत्वाचे हे श्लोक आहेत. हम्म. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान् परित्यज्य माम एकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. त्वम, तू सगळ्या धर्मांचा परित्याग कर. म्हणजे देहाचे धर्म, जन्म मृत्यू टाकून दे. मनाचे धर्म, संकल्प विकल्प. बुद्धीचा धर्म, निश्चय. असे सगळे धर्म, मन बुद्धी यांचे धर्म टाकून दे. आणि काय कर? माम, मला, एकम, एकाला, शरणम, शरण, व्रज, ये. मग काय होईल? अहम, मी, त्वा, तुला, सगळ्या पापांपासून सोडवेन, मुक्त करून टाकेल. मा शुच, तू शोक करू नकोस. मी तुला सगळ्या पापांपासून, दुःखांपासून, पापाचं जे फळ आहे दुःख, त्याच्यापासून तुला वाचवेल. तू शोक करू नकोस. असे हे 5 अमृत आपल्या पुढे आज मी सादर केले. एकदा पाचीच्या पाची एका वेळी वाचतो. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्, आत्मैव ह्यात्मनो बन्धुः, आत्मैव रिपुरात्मनः. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफलहेतुर्भूः, मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि. अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. यत्करोषि यदश्नासि, यज्जुहोषि ददासि यत्, यत्तपस्यसि कौन्तेय, तत्कुरुष्व मदर्पणम्. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यः
मोक्ष इष्यामि मा शुचः. अशा प्रकारे चिन्मयानंदांना, चिन्मय मिशनला आपली ही छोटीशी सेवा.